उशिरा गहू पेरणीचे सुधारित तंत्रज्ञान. गव्हाची पेरणीची योग्य वेळ साधारणतः 30 नोव्हेंबर पर्यंत सांगितली जाते. काल ती तारीख होऊन गेली. इथून पुढं 15 डिसेंबर पर्यंत सुद्धा आपण गहू पेरणी करू शकतो. मात्र उशिरा पेरणी, याला आपण उशिरा पेरणी असं म्हणू शकतो, या पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो याबद्दल आपण आधी माहिती पाहूया. तर सगळ्यात पहिले बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 15 करण्याची शिफारस असली तरी यावर्षी लांबलेल्या पावसासह अनेक कारणानं शेतकऱ्यांची पेरणी करणं शक्य झाली नाही. त्यामुळे बागायतीची पेरणी उशिरात उशिरा 15 डिसेंबर दरम्यान करता येते, तोपर्यंत करता येते 15 डिसेंबर पर्यंत. आणि त्याच्या पुढे जायचं असेल तर मग गव्हाच्या ऐवजी दुसरे पर्यायी पिकं आपण घेऊ शकतो. त्याबद्दल आपण पुढे पाहूया, शेवटी पाहूया. मात्र उशीर झालेल्या प्रत्येक 15 आता काय होतं, 30 नोव्हेंबर नंतर जर आपण पेरणी केली, पहिल्या 15 केलं डिसेंबरच्या, तर 2.5 क्विंटलनं उत्पादन घटणार. तुमचं जे काही उत्पादन होणार त्यात 2.5 क्विंटलनं घट होईल. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केलं तर पुन्हा 2.5 क्विंटलनं उत्पादन घटेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केलं तर परत 2.5 म्हणजे 7.5 क्विंटलनं उत्पादन तुमचं घटू शकतं. जे काही उत्पादन येईल त्यात साधारणतः प्रत्येक 15 2.5 क्विंटलची घट उत्पादनामध्ये येते. गव्हाला थंडीचे दिवस जास्त मिळत नसल्यामुळे ते उत्पादनात घट येते. त्यामुळं 15 डिसेंबर नंतर शक्यतोवर गव्हाची पेरणी करू नये. आता पेरणीची पद्धत, उशिरा पेरणी जी आहे म्हणजे आजपासून पुढच्या 15 दिवसात पेरणी करायची असेल तर जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी करा. पेरणी शक्यतोवर उत्तर दक्षिण करा. गव्हाची पेरणी ही शक्यतोवर उत्तर दक्षिण करावी. याचं कारण पूर्वेकडून उगवलेला सूर्य आणि पश्चिमेकडे मावळताना सूर्य याचा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश तुमच्या गव्हाला मिळतो. त्यानंतर बागायत पिकाची वेळेवर पेरणी, 2 ओळीत अंतर. आता 30 नोव्हेंबर पर्यंत पेरणी झालं असेल तर 22.5 सेंटीमीटर हे 2 ओळीतलं अंतर ठेवा. उशिरा पेरणी म्हणजे आता 15 डिसेंबर पर्यंत पेरणी करायची असेल तर 2 ओळीतलं अंतर तुम्ही कमी करा. म्हणजे सीड रेट वाढवा, म्हणजे बियाण्याची एकरी बियाण्याचं प्रमाण तुम्ही तिथं वाढवलं पाहिजे. गव्हाची पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर खोलीवर करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. जास्त खोल पेरणी करू नका. 5-6 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल बी पडायला नको. जिरायत गव्हाची पेरणी 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा, म्हणजे बी व्यवस्थित जमिनीतून दबून मातीनं झाकलं जाते. जमिनीच्या उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत. पाणी देण्यासाठी हे आपल्याला उताराच्या हिशोबानं सारे पाडणं गरजेचं आहे. ही झाली पेरणी पद्धत. पाण्याचे नियोजन, गव्हाला पाण्याचं नियोजन कसं करायचं? साधारणतः दर 18 ते 21 दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीनुसार हलकी जमीन असेल तर ह्याचं जे ड्युरेशन आहे हे कमी होईल. 18 ते 21च्या ऐवजी 15 दिवसावर येऊ शकतं, 13 दिवसावर येऊ शकतं. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. मध्यम जमिनीमध्ये साधारणतः 4-5, भारी जमिनीमध्ये 4 ते 5, मध्यम जमिनीमध्ये एखाद्या वेळेस 6-7 पाणी द्यायची गरज पडू. हलक्या जमिनीत 7 पाणी देण्याची गरज पडू शकते. पाण्यासाठी गहू पिकाचं संवेदनशील अवस्था. पेरणीनंतर शक्यतोवर पाणी कितव्या दिवसाला द्यायला पाहिजे? तर मुकुटमुळे फुटण्याची अवस्था म्हणजे 18 ते 21 दिवस हे अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. याच्यामध्ये मुकुटमुळे फुटतात. कांडी धरण्याची अवस्था 40 ते 45 दिवस. फुलोरा आणि चोख भरण्याची अवस्था 60 ते 65 दिवस आणि दाणे भरण्याची अवस्था 80 ते 85 दिवस. म्हणजे साधारणतः 4 पाणी जर तुमचे द्यायचे असतील तर 18 म्हणजे 20, 40, 60, 80 हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. 20, 40, 60, 80 म्हणजे 20-20 दिवसाला भारी जमिनीमध्ये. मध्यम जमिनीमध्ये हे साधारणतः 20 दिवसाच्या ऐवजी प्रमाण 16-17 दिवसावर येईल. हलक्या जमिनीमध्ये हे प्रमाण थोडंसं अजून लवकर येईल. पण या अवस्थेमध्ये ताण पडायला नको. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास केवळ एकच पाणी जर असेल तर 40 दिवसाला द्या. 2 पाणी देणं शक्य असेल तर 20 आणि 60 दिवसाला द्या. 3 पाणी शक्य असेल तर 20, 40 आणि 60 दिवसाला द्या. आणि 4 पाणी शक्य असेल तर 20, 40, 60 आणि 80 दिवसाला तुम्ही जर पाणी दिलं तर योग्य अवस्थेमध्ये पाणी त्याला मिळेल आणि तुमचं नक्कीच कमी पाण्यामध्ये उत्पादन वाढायला मदत होईल. अपुरा पाणी पुरवठा असलेल्या परिस्थितीत 1 किंवा 2 पाणी शक्य आहे. अशा क्षेत्रात शक्यतो पंचवटी NIDW 15 हा गव्हाचा वाण पेरावा. गव्हाचं जाती आता भरघोस जवळपास बियाणं संपत आलं असेल, पण बुस्टर भरघोस जर तुम्हाला मिळालं तर नक्की पेरा. हे अत्यंत उत्पादनक्षम, खायला चांगलं, मध्यम वाढ होणारं, भरपूर फुटवे असलेलं वाण
बाजारात आहे किंवा बहुतेक संपत आला असेल आता. बीज प्रक्रिया गव्हाला अत्यंत महत्त्वाचे. प्रति किलो बियाण्याला रिहांश 5 मिली. हे रिहांशमुळे तुमचं खोडआळी आहे, पोंगेमर आहे, जमिनीतली इतर उपद्रवी कीड आहे, याच्यापासून संरक्षण होईल. जोरमेट 3 मिली हे बुरशीनाशक आहे. रिहांश कीटकनाशक आहे, जोरमेट बुरशीनाशक आहे. याच्यामुळं सीडबॉर्न डिसिजेस म्हणजे बियाण्याद्वारे पसरणारे रोग असतील, जमिनीतून पसरणारे काही रोग सुरुवातीच्या अवस्थेचे, शेवटपर्यंत नाही, सुरुवातीला जे पसरणारे रोग आहे त्याचं नियंत्रण होईल. आणि लिओसिन 3 मिली. लिओसिन हे वाढ रोधक आहे. याची बीज प्रक्रिया जर केली तर अतिरिक्त जास्तीची जी वाढ होते गव्हाची, ती जास्तीची वाढ तुमची रोखल्या जाते. आणि जास्तीची वाढ रोखल्यामुळं फुटव्याची संख्या वाढते, ओंबी मोठी पडते आणि गहू लोळत नाही. त्यामुळे ही बीज प्रक्रिया तुम्ही नक्की करा. याचे तुम्हाला खूप फायदे झालेले दिसतील. मुद्दाम अर्ध्या क्षेत्रात बीज प्रक्रिया करा, अर्ध क्षेत्र राहू द्या, तुम्हाला त्याचा नक्कीच तिथं वेगळा फायदा झालेला नक्की दिसेल. गव्हामध्ये खत व्यवस्थापन पेरणीबरोबर साधारणतः 1.5 बॅग 10-26-26 किंवा 10-26-26 नसेल तर DAP 1 बॅग अधिक पोटॅश अर्धी बॅग आणि देऊ शकले तर रायझरची 5 ते 10 किलो इथं तुम्ही गव्हाला पेरणीसोबत द्या. त्यानंतर युरिया जो आपण एकदाच देतो त्याला एकदाच न देता 2 भागात विभागून द्या. 2 भागात म्हणजे 20 दिवसाच्या दरम्यान पहिलं अर्धी बॅग युरिया आणि अर्धी बॅग 10-26-26 आणि 40 दिवसाला अर्धी बॅग युरिया आणि 5 किलो झिंक सल्फेट. म्हणजे युरिया पेरणीनंतर बहुतांश शेतकरी 1 महिन्याने युरिया एकरी 1 बॅग टाकतात. तर तसं न करता 20-22 दिवसाला अर्धी बॅग आणि 40-45 दिवसाला राहिलेली अर्धी बॅग असं 2दा विभागून जर युरिया दिला तर जवळपास तुमच्या उत्पादनामध्ये 20% वाढ होते. बघा, खर्च वेगळा करायचा का? नाही, काहीच नाही. तेवढाच खर्च फक्त त्याला 2 भागात विभागून दिलं तर आपलं उत्पादन वाढू शकते. जीवाणू खतांमध्ये एकरी अर्धा किलो NPK बूस्ट DX पेरणीसोबत तुम्ही वापरू शकता. आणि याच्यामध्ये 20-40 दिवसाला P बूस्ट DX आणि K लिप DX हे अर्धा किलो तुम्ही वापरू शकता. तणनाशक गव्हामध्ये रुंद पानाचे जे तण असतात, जे गोल पानं आहेत किंवा रुंद पानं, म्हणजे 2 प्रकारचे तण असतात. गवतवर्गीय म्हणजे गव्हासारखे दिसणारे किंवा ज्वारी मका बाजरीसारखे ज्याचं लांब पान आहे असे तण. आणि दुसरा तणाचा प्रकार म्हणजे गोल पानाचे तण म्हणजे सोयाबीनसारखे किंवा सोयाबीन उगलं असेल शेतामध्ये किंवा अजून गाजर गवत असेल किंवा इतर कुठलेही गोल पानाचे तणाच्या नियंत्रणासाठी खूप चांगलं आणि स्वस्त आणि मस्त हे तणनाशक आहे. फक्त शेतकरी काय करतात, तण मोठं झाल्यानंतर फवारतात. तसं करू नका. एक साधारणतः 20-25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला जेव्हा पाणी देतो, आपण पाणी दिल्यानंतर जमिनीत ओलावा असताना आपण जर अल्ग्रिप हे तणनाशक आहे 8 ग्रॅम प्रति एकर, याचा डोस सुद्धा खूप कमी आहे. एकरी 8 ग्रॅम फक्त वापरायचं आहे. 10 लिटर पाणी घ्या, त्याच्यात ते सगळे औषधं टाका, तणनाशक टाका, त्यासोबत काही स्टिकर वगैरे असलं ते टाका आणि त्याला चांगला हलवून घ्या. आणि एका एकरात 10 पंप करा. 1 लिटर पाणी औषधाचं त्या एका पंपाला टाका. या पद्धतीने जर तुम्ही जमिनीत ओलावा असताना जर फवारलं तर ते बियाला सुद्धा कंट्रोल करते, उगून आलेल्या छोट्या तणाला सुद्धा मारते. मात्र तण जर मोठं झालं तर मग हे तणनाशक काम करत नाही. त्यामुळं आपल्याला 20-25 दिवसालाच तण असो की नसो, उगवलेलं असलं तरी चालेल, नसलं उगवलेलं तरी ते बियाला मारेल, तेव्हाच त्या गव्हाच्या ओल्या शेतात किंवा पाणी दिलेल्या शेतामध्ये अल्ग्रिप तुम्हाला तिथं फवारायचं आहे. पोंगेमर ही एक मागच्या 3-4 वर्षामध्ये मोठी समस्या आपल्याला दिसत आहे. साधारणतः पेरणी झाल्यानंतर काही ठिकाणी 20-25 दिवसाला, काही ठिकाणी 25-30 दिवसाला या पोंग्यामध्ये किंवा गव्हाच्या या कांडीमध्ये आळी असते, त्याला पोंगेमर म्हणतो. ती शेवटपर्यंत म्हणजे गव्हाला ओंब्या लागेपर्यंत सुद्धा अशा पोंगे मरतात आणि झाडं ते असे पांढरे दिसतात, म्हणजे मेलेले झाडं दिसतात. या पद्धतीनं पोंगेमर ही एक कीड आहे. खोडात आळी जाते ही सुद्धा आहे आणि मावा आहे, या महत्त्वाच्या किडी आहेत. तर पोंगेमर किंवा खोडाळीला रेज नावाचं आपलं कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन अधिक थायोमिथॉक्झॉन असं कॉम्बिनेशन आहे. हे सगळ्यात उत्कृष्ट कीटकनाशक गव्हाच्या खोडाळी आणि पोंगेमरसाठी रेज 20 मिली प्रतिपंप किंवा पांडा सुपर 40 घेऊ शकता, पण शक्यतो रेज घेतलेलं जास्त फायद्याचं आहे. आणि मावा जर असेल तर माव्यासाठी तुम्ही
म्हणजे मावा खोडकीड सगळं असेल तर रेजेस घ्या, रेजमध्ये सगळं कंट्रोल होईल. पण खोड आळी किंवा पोंगेमर नाही आणि फक्त मावा जास्त असेल तर याच्यासाठी तुम्ही रिहांश 30 मिली किंवा नोव्हेट 40 ग्रॅम आपण फवारू शकतो. तर कीड पाहून फवारणी आपण करू शकतो. गव्हामध्ये रोगामध्ये मर रोग जो आहे हा मुळकूज आणि मर रोग आहे. याच्यासाठी पिक्सल किंवा रोको 50 ग्रॅम याचा दाट फवारा द्यावा लागेल. ट्रायकोबुस DX जमिनीतून अर्धा ते 1 किलो वापरू शकता किंवा मग रासायनिकमध्ये जायचं असेल तर पिक्सलचा दाट फवारा तुम्ही तिथे देऊ शकता. पण मर आणि तुमचं हे याच्यात कन्फ्युजन होऊ देऊ नका. पोंगेमर मर रोग जे आहे तुम्हाला झाड उपटलं तर सहज उपटलं जातं, मुळं कुजलेले असतात. पोंगेमरमध्ये काही खालचा भाग हिरवा असू शकतो, जिथून आळी वर गेली तो भाग वाळलेला असू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये आपण कन्फ्युजन व्हायला नको.